हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण कॉलर कशा प्रकारे तयार करायचे आणि कशा प्रकारे स्टिच करायचे. तर इथे पूर्ण कॉलरची कटिंग आणि स्टिचिंग मी दोन्ही तुम्हाला दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने. तर इथे बघा, समोरचा गळा मी या प्रकारे तयार करून घेतला आहे, याला अशा प्रकारे आणि अशा प्रकारे शेप दिलेला आहे. तर हा एक स्कूल युनिफॉर्म आहे एका मुलीचा. तर त्यासाठी इथे आता कॉलर आपल्याला कट करायचे आहे. तर इथे बघा, गळा तयार करून घेतला आहे, शोल्डर पण जोडून घेतले आहे. आता काय करायचं, आपल्याला जिथपर्यंत कॉलर पाहिजे तिथपर्यंत माप घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आता इथे बघा, 3-3.5 इंचापर्यंत इथे आपल्याला पाहिजे आहे गळ्याच्या खालच्या बाजूला. तर इथे बघा 6.5 इंच येत आहे. आपला असं पूर्ण मोजून घ्यायचा आहे पाठीमागचा पूर्ण गळ्याचा, जिथपर्यंत कॉलर पाहिजे तिथपर्यंत. तर इथे बघा, आता हा कॅनव्हास पेपर घेतला आहे आणि याच्यावर आता आपल्याला इथे मी कॉलर कटिंग करून दाखवते कशा प्रकारे करायचे आहे. तर इथे अशा प्रकारे डबल मध्ये आपल्याला पेपर ठेवून घ्यायचा आहे. आता इथे बघा 6.5 इंच होता, तर इथे 6.25 इंच मी घेत आहे. तर अशा प्रकारे आता इथे आपल्याला 1.25 इंचाचं कॉलर तयार करायचं आहे मला. म्हणजे 1 इंचाचं तयार होणार, ते 1.25 इंच मी घेतला आहे. तर 1/2 इंच मी इथे शिलाईसाठी वाढवून घेतला आहे. तर अशा प्रकारे आता इथे बघा, समोरून डबल फोल्ड आहे आणि 1.25 इंच मार्किंग करून अशा प्रकारे इथे शेप देऊन घेतला आहे. आता जसा शेप दिलेला आहे तसा इथे कट करून घ्यायचा आहे. आता कपड्यावर कशा प्रकारे तयार करायचे ते बघूयात. तर इथे बघा, अशी कॉलर आपले तयार झालेली आहे कट करून. तर आता इथे मी एक दुसरा कपडा घेतला आहे बघा. तर इथे आपल्याला समजा आपली आता कॉलर 1.25 इंचाची आहे, तर 4 इंचापर्यंत कपडा आपल्याला घ्यायचा आहे. तिथे बघू शकता तुम्ही, 4 इंचापर्यंत असा कपडा घ्यायचा आहे आणि जेवढी कॉलरची आपल्या लांबी आहे तेवढं आपल्याला थोडासा शिल्लक कपडा घ्यायचा आहे. तर इथे अशा प्रकारे एक पट्टी घेतली आहे बघा. आता काय करायचं आहे, आपल्याला कॉलरची जी खालची बाजू आहे त्या बाजूला इथे आपल्याला असं अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा. आता इथे प्रेसचा न वापर करता मी खूप सोप्या पद्धतीने कॉलर स्टिच करून दाखवणार आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंच फोल्ड करायचा आहे. आता इथे थोडा धागा संपला आहे, तर मी धागा टाकून घेतला आहे आणि अशा प्रकारे आता बघा, पूर्ण अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं आपल्याला खालच्या बाजूला. आता बघा, याला असं पलटी करायचं आहे आणि असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर इथे खालच्या बाजूला आपला कपडा शिल्लक राहील, आपल्याला शिलाई एवढा अर्धा इंच तेवढं आपल्याला शिल्लक सोडायचं आहे आणि वरच्या बाजूला असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला काटावर एक लाईन एवढं आतमध्ये घ्यायचं आहे पेपरच्या आणि शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे बरा एकसारखी शिलाई आली पाहिजे आपली, अशा प्रकारे घ्यायचं आहे. आता जे वरच्या बाजूला कपडा आहे शिल्लकचा, तो कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे पूर्ण राऊंडला इथे अशा प्रकारे. बघा, आता आपल्याला काय करायचं, खालच्या बाजूला आपल्याला जेवढं शिलाईसाठी लागत आहे अर्धा इंच तेवढंच ठेवायचं आहे बघा आणि बाकीचा शिल्लक कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आणि खूप चांगल्या प्रकारे ही कॉलर तयार होते. आता इथे बघा, आपल्याला अशा प्रकारे पलटी करून घ्यायची आहे. इथे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित ओपन करून घ्यायचं आहे. आता इथे थोडस एक टाका व्यवस्थित झालेला नाहीये, तर मी इथे व्यवस्थित करून घेत आहे, म्हणजे आपला शेप दोन्ही बाजूने बरोबर आला पाहिजे. आता इथे हाताने आपल्याला थोडस दाबून घ्यायचं, इथे प्रेस सुद्धा करू शकता तुम्ही. आता इथे वरच्या बाजूला एकदम काटावर आपल्याला बारीक शिलाई करून घ्यायची आहे, त्याने काय होते, फिनिशिंग आपले चांगले वाटते कॉलरचे. तर अशा प्रकारे बघा,
वरच्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण. आता इथे आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचे आहे आणि त्याचं सेंटर काढून घ्यायचं. आपल्याला इथे कट देऊन घ्यायचा आहे. इथे पण जो कपडा एक्स्ट्राचा आहे तो इथे थोडा कट करून घ्यायचा आहे. आता बघा इथे मी पाठीमागच्या गळ्याला सुद्धा इथे सेंटरला कट देऊन घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वरच्या बाजूने कॉलर लावायला सुरुवात करायची आहे. तर जिथे पाठीमागच्या भागाचं सेंटर आहे तिथे आपल्याला कॉलरचं सेंटर ठेवून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे इथे आता जेवढं आपण शिलाईसाठी सोडलेलं होतं तेवढं अर्धा इंच शिलाईमध्ये घ्यायचं आहे. आता इथे समोरच्या गळ्याला मी पहिले अगोदरच तयार केलेलं होतं, तर इथे समोरच्या गळ्याला काय करायचं आहे, एकदम काटावर घ्यायचं आहे शिलाई. म्हणजे याच्यामध्ये अर्धा इंच अंतर घ्यायचं नाही आपल्याला, एकदम काटावर घ्यायचं आहे. बस शिलाई येईन आपलं तेवढं. आता इथे आपल्याला अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू सुद्धा आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. तर फक्त समोरच्या गळ्याचं इथे लक्षात ठेवायचं आहे की समोरच्या गळ्याला एकदम एक लाईन एवढं शिलाईमध्ये घ्यायचं आहे आणि पाठीमागच्या गळ्याला आपण अर्धा इंच घ्यायचं आहे. आता इथे काटावर आपल्याला अशा प्रकारे थोडस लॉक करायचं आहे. तर खूप सोप्या पद्धत आहे ही आणि खूप सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. तर इथे बघा आता अशा प्रकारे हे जे कपडा आहे आपला स्टिचिंगचा म्हणजे शिलाईचं जे मार्जिन आहे तर ते अशा प्रकारे आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे. आता इथे थोडस शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे आणि इथे कपडा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला अशा प्रकारे आता एकदम व्यवस्थित शिलाईचं जे मार्जिन आहे ते आतल्या बाजूला फोल्ड करून काटावर एकदम छान अशी बारीक शिलाई मारून घ्यायची आहे आणि आपली कॉलर इथे तयार होऊन जाते. तर दोन्ही बाजूने फक्त काटावर आपल्याला थोडं जास्त लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून तिथे शिलाई निघली नाही पाहिजे. तर बघू शकता इथे खूप चांगल्या प्रकारे कॉलर आपली लावून तयार झालेली आहे. तर हे एकाच मुलीचे इथे 3 युनिफॉर्म होते. तर बघा इथे आता अशा प्रकारे आपले कॉलर तयार झालेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच खूप सारे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तर ते पण तुम्ही बघू शकता.